श्री स्वामी समर्थ. नमस्कार मित्रांनो, रामनवमीच्या दिवशी उंबरठ्यावर ठेवा ही एक वस्तू. कुटुंबाची प्रगती होईल. आजचा दिवस तुमच्यासाठी सुखाचा आणि आनंदाचा जावो अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. आजचा विषय अत्यंत खास आहे. रामनवमीच्या दिवशी उंबरठ्यावर एक साधी पण प्रभावी वस्तू ठेवून आपले कुटुंब आणि जीवन कसे समृद्ध आणि सुखी ठेवू शकतो याबद्दल माहिती देणार आहे. चला तर सुरू करूया. रामनवमी हे विशेषतः भारतीय संस्कृतीतील एक अत्यंत महत्त्वाचा सण आहे. या दिवशी श्री रामचंद्रजींचा जन्म झाला म्हणून रामनवमी ही संपूर्ण देशात आनंद आणि भक्तिरंगाच्या वातावरणात साजरी केली जाते. हा दिवस जीवनात एक नवीन सुरुवात करण्यासाठी आणि कुटुंबाची प्रगती साधण्यासाठी अत्यंत उपयुक्त असतो. या दिवशी काही प्रभावी उपाय केले जातात. त्यामुळे घरामध्ये लक्ष्मीचा वास, सुख, शांती आणि समृद्धी येत असते. जर तुम्ही याबद्दल अधिक जाणून घेऊ इच्छिता तर पुढे लक्ष देऊन नक्की वाचा. रामनवमीच्या दिवशी एक विशेष वस्तू उंबरठ्यावर ठेवून आपला कुटुंबाचा विकास कसा साधता येईल हे सांगणार आहे. या वस्तूचा प्रभाव नेहमीच अत्यंत सकारात्मक आणि दीर्घकालिक असतो. यासाठी एक विशेष वस्तू आहे. एक तांब्याचा कलश. तुमच्या कुटुंब, तुमचं घर आणि तुमचं भविष्य ह्याचा संबंध असतो. जर तुम्ही रामनवमीच्या दिवशी सकाळी उंबरठ्यावर तांब्याचा कलश ठेवतात तर घरामध्ये सकारात्मकता आणि समृद्धीचं वास स्थिर होईल. हे एक प्राचीन आणि शक्तिशाली उपाय आहे. एक गोष्ट सांगू इच्छिते की एका कुटुंबात आर्थिक अडचणी होत्या. घरामध्ये शांती आणि प्रेम नाही. सर्वच कामे विस्कळीत होत होती. याच कुटुंबातील एका सदस्याने रामनवमीच्या दिवशी ह्या उपायाचा पालन करण्याचा निर्णय घेतला. त्यांनी तांब्याचा कलश उंबरठ्यावर ठेवला आणि त्या कलशात पवित्र जल भरून त्यावर एक विशिष्ट मंत्र जपला. दिवसभराच्या पुढील काही आठवड्यात त्या कुटुंबाचा जीवनच परिवर्तन झालं. त्यांचे घर सुख, समृद्धी आणि शांततेने भरलेले होते. व्यवसायाला चालना मिळाली आणि कुटुंबातील प्रत्येक सदस्यांच्या जीवनात आनंद आला. हे सर्व रामनवमीच्या दिवशी उंबरठ्यावर ठेवलेल्या गेलेल्या त्या तांब्याच्या कलशामुळे शक्य झालं होतं. त्याचप्रमाणे तुमच्याही कुटुंबाला आनंद मिळवता येईल. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. तर हा उपाय कसा करायचा? रामनवमीच्या दिवशी सकाळी लवकर उठून तुमचं घर स्वच्छ करा. तुमच्या देवघरात तुम्ही करा आणि घरातील वातावरण शुद्ध करण्यासाठी शुद्ध पाणी, तुळशीच्या पाणी आणि हळदीचा वापर करा. उंबरठ्यावर तांब्याचा कलश ठेवण्याचा मंत्र असा आहे. ओम श्री राम जय जय राम हे मंत्र जपून त्या कलशावर पाणी ठेवावे. यामुळे घरात सकारात्मक ऊर्जा येईल आणि कुटुंबाच्या समृद्धीचा मार्ग खुलासुद्धा होऊन जाईल. तांब्याचा कलश आणि त्यातील पाणी यांचे शास्त्रातील वैशिष्ट्य महत्त्व आहे. तांबा हा एक धातू आहे ज्याचा संबंध समृद्धी आणि आरोग्य, शांतीशी आहे. त्याच्या उंबरठ्यावर ठेवणारा प्रभाव घरामध्ये लक्ष्मीचा वास आणतो आणि नकारात्मक ऊर्जांना दूर करत असतो. मी एकदा एका कुटुंबाशी भेटलो ज्यांनी ह्या उपायाचं पालन केलं. सुरुवातीला त्यांना तसा विश्वास नव्हता, पण त्यांना त्यांच्या जीवनातील बदल दिसायला लागले. व्यवसाय अधिक चांगला चालू लागला होता. घरात सुखाची वारे सुरू झाली आणि त्यांनी सांगितलं की त्यांना रामनवमीच्या दिवशी केलेल्या त्या उपायांनी किती सकारात्मक परिणाम दाखवले. त्यांनी देखील लक्ष वेधून घेतले की त्यांच्या घरात सणानंतर ह्या उपायाचं पालन केल्यानंतर अधिक समृद्धी आली आणि घरात एक नवा उत्साह निर्माण झाला होता. तसेच एक गोष्ट लक्षात ठेवा, जर आपण रामनवमीच्या दिवशी उंबरठ्यावर या उपायांचा पालन केला तर तुमचं कुटुंब आणि घर एक नवा मार्ग शोधू लागेल. तुम्ही ह्या उपायांचा पालन करून तुमच्या जीवनात सुख, शांती आणि समृद्धी आणू शकतात. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. माझ्या मित्रांनो,
जर तुम्ही याला प्रामाणिकपणे अंमलात आणलं तर तुम्हाला देखील तुमच्या कुटुंबात मोठे परिवर्तन दिसेल. चला तर तुम्ही हे उपाय पुढच्या रामनवमीला लागू करा आणि तुमच्या घराला सुख, समृद्धी आणि लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवा. रामनवमीची महिमा. रामनवमीचा दिवस हिंदू धर्मात अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी श्रीरामाचा जन्म होऊन संसारात धर्म, सत्य आणि न्याय स्थापन झाले. रामनवमीला केलेली पूजा आणि उपाय अत्यंत फलदायी ठरतात. यामुळे आपल्या जीवनात सकारात्मक बदल होतात. हे लक्षात ठेवून आपण रामनवमीच्या दिवशी एक खास उपाय सांगणार आहोत, ज्यामुळे तुमच्या घरात आणि कुटुंबात सुख, समृद्धी येईल. उंबरठ्याची महिमा. भारतीय परंपरेत घराच्या उंबरठ्याला खूप महत्त्व आहे. उंबरठा म्हणजे घरात प्रवेश करण्याचा मार्ग. तो एक दृष्टीने वळण असतो जेथे घराच्या अंतर्गत वातावरणाचे स्वागत केले जाते. घराच्या उंबरठ्यावर असलेल्या ऊर्जा आणि सकारात्मकतेचा प्रभाव संपूर्ण घरावर पडत असतो. यासाठी रामनवमीच्या दिवशी उंबरठ्यावर एक खास वस्तू ठेवल्याने तुमच्या घरात लक्ष्मी वास करतील, तसेच समृद्धी आणि प्रगतीसुद्धा होईल. उंबरठ्यावर ठेवण्याची वस्तू. रामनवमीच्या दिवशी उंबरठ्यावर ठेवण्याची एक विशेष वस्तू आहे, तांब्याचा कलश. तांब्याचा कलश हा समृद्धी, शुभता आणि आरोग्याचं प्रतीक मानले जाते. ह्या कलशाला पाणी, हळद आणि गोमूत्र यासारखी पवित्र वस्तू भरणे आवश्यक असतात. उंबरठ्यावर ठेवण्याची प्रक्रिया. तांब्याचा कलश घ्या. कलशात शुद्ध पिण्याचे पाणी भरा. त्यात 1 चमचाभर हळद घाला. गोमूत्र असल्यास त्यात थोडे गोमूत्र घाला. नसेल तर फक्त पाणी आणि हळद चालतील. या मिश्रणाला कलशामध्ये ठेवा आणि उंबरठ्यावर उभं ठेवा. पाणी उंबरठ्यावर शिंपडून स्वच्छ कपड्याने उंबरठा पुसून घ्या. हे का करायचं आहे? तांब्याच्या कलशाच्या माध्यमातून आपल्या घरात सकारात्मक ऊर्जा भरली जाते. तसेच हळदीच्या प्रभावाने घरातील नकारात्मक शक्तीसुद्धा नष्ट होत असते आणि तांब्याच्या कलशामुळे घराच्या उंबरठ्यावर लक्ष्मी आणि समृद्धीचे स्वागत होत असते. या उपायामुळे घराच्या वातावरणात सुस्वाद, प्रेम आणि शांती वाढत असते. रामनवमीच्या दिवशी घरात वातावरणात शुद्ध करा. तुम्हाला सांगावं लागेल की घरात वातावरण शुद्ध करणं अत्यंत महत्त्वाचं आहे. यासाठी रामनवमीच्या दिवशी घराची फरशी स्वच्छ करा. स्वच्छतेचे महत्त्व आपल्या धार्मिक परंपरेत आहे, कारण स्वच्छतेमुळे घरात सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. फरशी स्वच्छ करताना पाण्यात थोडे हळद किंवा गोमूत्र टाका, नाहीतर तुम्ही खडे मीठ टाकू शकतात. यामुळे पवित्रता आणि शुद्धता येईल. रामनवमीची पूजा. रामनवमीच्या दिवशी श्रीरामाची पूजा महत्त्वाची आहे. त्यांच्या प्रतिमेसमोर दिवा लावा, धूप अगरबत्ती लावा आणि त्यांच्या चरणामध्ये ताज फूल देऊन पूजा करा. पूजा संपूर्ण झाल्यानंतर प्रार्थना करा की आपल्या घरात राम राज्य येवो. आपल्या कुटुंबातील प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात सुख, समृद्धी आणि शांती नांदावी. विशेषतः उपाय. रामनवमीच्या दिवशी एक छोटे परंतु प्रभावी उपाय आहे. माझी सूचना आहे की उंबरठ्यावर एक स्वस्तिक काढा. स्वस्तिक हे एक अत्यंत पवित्र चिन्ह मानलं जातं. याच्या माध्यमातून सकारात्मक ऊर्जा आपल्या घरात येते. हे स्वस्तिक कुंकवाने काढा आणि त्यावर ताज्या फुलांचा हार अर्पण करा. यामुळे घरात लक्ष्मी वास करतील. संध्याकाळी. विशेषतः उपाय. संध्याकाळी घराच्या उंबरठ्यावर एक विशेष दीप लावा. तो दीप तिळाच्या तेलाने आणि तिळाचं तेल असलेल्या दिव्याने लावा. दीपक उजळताना राम या मंत्राचा उच्चारण करा. यामुळे श्रीरामाच्या कृपेशी तुम्ही जोडलेले जाल आणि तुमच्या घरात समृद्धी येईल. घराची प्रगती. रामनवमीच्या दिवशी केलेल्या या सर्व उपायांनी तुमच्या घरात प्रगती, शांती आणि समृद्धी येईल. तुम्हाला महत्त्वपूर्ण कामामध्ये यश मिळेल. व्यवसायात प्रगती होईल. तसेच घरात प्रेम आणि आनंदी वातावरण निर्माण होईल. तुमच्या घरातील किंवा कुटुंबातील प्रत्येक सदस्याला एक नवा उत्साह, सकारात्मकता आणि ऊर्जा मिळेल. निष्कर्ष. रामनवमीच्या दिवशी उंबरठ्यावर तांब्याचा कलश ठेवणे, घर स्वच्छ करणे, श्रीरामाची पूजा करणे आणि
स्वास्तिक काढणे हे उपाय घरात समृद्धी आणि प्रगती आणतात. यामुळे तुमचं कुटुंब सुखी आणि समृद्धी होईल. म्हणूनच रामनवमीच्या दिवशी या उपायाचा अवश्य वापर करा आणि जीवनात प्रगती मिळवा. जय श्रीराम. श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त. असेच नवनवीन माहिती पाहण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.